तसंही मुलांना सँडविच फार आवडतो, तर आज आपण नो ब्रेड सँडविच मुलांच्या टिफिनसाठी बनवूया. बनवायला अगदी साधा सोपं आहे आणि मुलांना आवडतात सुद्धा. त्यासाठी इथे 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. त्यात अर्धी वाटी रवा टाकायचा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये आपल्याला हे जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपण एखाद्या बाउलमध्ये काढूया आणि व्यवस्थित मिक्स करून एक 5 मिनटं मुरण्यासाठी साईडला ठेवूया. चॉपरमध्ये कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर टाकून ह्या भाज्यासुद्धा अगदी बारीक अशा आपण चॉपरमध्ये चॉप करून घेऊया. चॉप केलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायच्या आहे. थोडीशी हळद आणि जिरा पावडर टाकली आहे. चवीपुरतं मीठ टाकूया आणि अगदी थोडासा चाट मसालासुद्धा टाकला आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे मी सँडविच मेकर घेतला आहे. त्यात थोडंसं बटर लावलं आहे आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हालाही हे सँडविच मेकर हवं असेल ना, तर मला कमेंट करा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. वरून थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकले आहे आणि आपल्याला हे सँडविच दोन्ही साईडने छान आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आपलं हेल्दी असं नो ब्रेड सँडविच तयार आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा.